मुजुमदार. राजांनी मुजुमदार निळो सोंदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोंदेव लगबगीने चौकात आले. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोंदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तपके त्यांनी हमचौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील एक एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे असे एक जीवनसत्व संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हारजितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर येऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या सर्वस्व लुटलेल्या हाताश मावळ्यांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती. 12 मावळ्यांच्या चौकातून हुसकलेल्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोटापाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलसर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजीराजांसह बालकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगण घालू लागले. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैपतवा पांढरे हा 4-20 वर्षाचा उमर असलेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत तो पुढे आला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुत्या हाताने धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं. त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैपतबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहातांचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालांवर फिरवित होता. ती फिरवताना त्याच्या म्हाताऱ्या पारंगट डोळ्यातून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का? राजांनी त्यांना विचारले. म्हाताऱ्या हैपतबाने चट्ट दिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत चाप दिला. कुठं काय धनी? म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच. हैपतबा आपला कड राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे. राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले. हैपतवाची सुरकुत्ती मान लटलट कापू लागली. त्याने निरागाने उरबंद केलेल्या कड डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता एक लिओक येडा झाला. त्याची तरणीसाठी बाईल त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या मोहरं राखीसांनी आपल्या अंगाखाली घेतली राजा. उठाय तरणा नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तेव्हापासून डोसकं चक्कारलं माझं लेकाचं. त्याचं एकुलतं एक पुवार होतं, ते खोपटाच्या दारात मरून पडल्यात होतं. शिवारातनं वाडीत आलो नि ह्यो इस्कोट दिसला नंदरला. या हातानं त्या पोराला बुटमातीत दिली म्या राजा. तुझ्या या थाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. म्हणू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशापासनं पोट जाळाय शिदा देतोस मला राजा? ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून दे फेकून तटावरनं. नाही नाही सोसवत ह्यो नरक राजा. म्हाताराने आपले तोंड उंजळीत झाकले. पोरासारखा तो स्पुंदू लागला. हैपतबाचं बोलणं ऐकताच राजांचे उभे अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सात्वन करायला राजांना शब्द सापडेना. छातीवरच्या कवड्या
तटबंदीच्या दगडा एवढ्या आकार घेऊन चूत दाबवून टाकतायत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबताबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटप पाणमोती कोसळले. हे बघताच मात्र कमरेत वाकलेला सख्ख हैबताबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची बकरी पगडी झुलवीत म्हणाला, नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्या घ्यायची तुला, डोळ्यात पाणी आणून नका. आमची कुणबाऊ जात घाया पाळतावनी, एक मेला तर 10 उपसतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत, खातर हाय या समद्यासनी, तारशील तर त्यो तूच. मुजरा राजा. राजांना मुजरा करून हैबताबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला. सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेच्या थवे गाडाच्या माचीवरून कलकलत झेपावत गुंजन मावळ्याच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, बेधड कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदारून करेपठार सोडून गुंजन मावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केला होता. आदिलशाहीच्या विजापूर चाल घेतल्यास मिर्झा राजाला सैन्यास मदत करू असे सुचविले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुर्तोजी गुजरांनी मिर्झा राजांच्या गोठात घुसून त्यांच्यावर नंग्या तलवारीचा चाल करून बघितली होती, पण कुर्तोजी पकडले गेले. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवसण्याचा एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेड्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक चालण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजाच्या गोठातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजांचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडासारख्या मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियाजांची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोठात 2 फार खराबी गोष्टी कानावर पडल्या होत्या. सरकारसमोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे म्हणाले, पुरंदराच्या सफेद बुरुजासमोर दिलेर लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारागिरी जारी केली आहे. त्या धमधमत्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारावर पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्यात पात लावायच्या आत नुसत्या ठिकऱ्या उडाल्या नाही. त्यांच्या तुटक्या हातपायांचा पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपाय गोळा करून सगळ्यांना एकदमच अग्निडाग दिला. आणि काय कर्माची, बोल, गड पडलाय काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांशी सुलतान ढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतारांवरून दिलेर स्वार कोसळले. हातगाईची हत्यारमार झाली. हाना मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारऊ चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातात फिरवीत होते. भरल्या शिवारातील कंस कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. मात्र जंग जोरावर जंग झाला. एका टेकडावर उभा असलेला दिलेरखान पठाण आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून
मुराररावांच्या हातातील तळपत्या पट्ट्यांचं कडप होऊन म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया, आले ही जाए कदमों पर आ मालेमाल कर देंगे. खिनभर पट्टे थांबवून त्यांच्याकडे पेटत्या डोळ्यांनी बघत धाम धबधबल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्कारानं पचकन थुंकले. येतो शिवाई राजियांच्या इमानबंद शिलेदार आहे, तुझा कौल घेतो की काय, असं मोठ्यानं गरजत ते सिधे दिलेरच्या रोखानच हत्यार चालवीत पुढं चालून गेले. कोणातरी फेकलेल्या एक रसरसता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फवारती चिरकांडी उमळली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 पठाणी गर्दीत पुढं घुसले. गळ्यातल्या बाणांना त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी नेकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळवले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भोईला थडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणकडं भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समशिरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोल ऐकताना संभाजीराजांच्या मनात विचित्र गोष्टींची सरभेळसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबताबादची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दांडातला ताईत आहेस, ताईत. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव.